बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेने धाव घेतल्याचं समोर महत्त्वाचं म्हणजे या महिलेनं कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा देखील केला. रात्रभर येथील घरासमोर असलेल्या मंडपात त्यांनी आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट महिलेने केला. त्यामुळे काही काळ देशमुख कुटुंबियांमध्येही शंका आणि गोंधळ निर्माण झाला होता. सकाळी अंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची असा तिचा हट्ट होता. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला. मात्र पोलीस आल्यानंतर आपलं नाव सांगण्यास देखील नकार दिला. सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटलं. धनंजय देशमुख काय म्हणाले? मला कुटुंबियाकडून सांगण्यात आलं की एक महिला घरी आलेली आहे. तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही याबाबत गावकरी व पोलिसांना कळवलं होतं. तसेच रत्नागिरी पोलिसांनाही आम्ही याबाबत माहिती दिली. तेव्हा रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेनं इथं तशा प्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत, पण आम्ही त्याची शहानिशा करत असल्याचं म्हटलं आहे. महिलेनं सकाळी अंघोळ करायचं म्हटल्यानंतर त्यांची इतरत्र सोय करण्यात आली, पण त्यांनी आमच्या घरीच अंघोळ करायचा आग्रह केल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान रात्रभर त्या इथंच थांबलेल्या होत्या. त्यांच्या सोबतील महिला पोलीस कॉन्स्टेबलही होत्या, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.